Hello student, good morning. Present. Okay. Yesterday, म्हणजे Saturday, we have studied how to make long sentences. म्हणजे आपण मोठे वाक्य कसे तयार करायचे, अनसीन पॅसेज मधले कसे वाक्य येतात, ते सर्व पास्ट टेन्स मधले येतात. यू हॅव टू मेक अ पास्ट टेन्स, बरोबर की नाही? काही प्रेझेंट टेन्स मध्ये नाही किंवा कंटिन्युअस नाही, कधी कधी क्वचित असतात. आणि हे 3 मार्काला बघा अशा प्रकारचे प्रश्न आहे. आणि हे खालचे 2 मार्काला आहे. 3 आणि 2 5 मार्काचं दररोज काही ना काही होतंय. यू हॅव टू राईट इन युअर इंग्लिश नोटबुक एव्हरीथिंग, बरोबर? ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस पुस्तक आणि वही, ही वही आणि आपलं एखादी कोरी वही घेऊन अभ्यास करायचा, स्टडी इंग्लिशचा, व्हॉटएव्हर, मॅथचा, सायन्सचा, सगळ्याचा. तुम्ही सबस्क्राईब करत जा, शेअर करत जा. नवीन विद्यार्थ्यांना जे आहे ते, जे नवीन आहे सबस्क्राईब करा. आणि तुम्ही लाईक पण करा, कॉमेंट करा. म्हणजे त्याच्यात या क्लासमध्ये थोडीशी सुधारणा. हे सर्व क्वेश्चन पेपर मधलं सोल्युशन आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, बरं? आता बघा, स्टुडंट आहे हा शब्द, हा तुम्हाला 1 2 3 4 5 मध्ये विद्यार्थी कसा असला पाहिजे, हाऊ स्टुडंट शुड बी. मग विद्यार्थ्याजवळ काय, कोणते गुण, कोणते दोष, म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे बघा. स्टुडंट कसा असला पाहिजे? क्लेवर, क्लेवर असला पाहिजे, हुशार. विद्यार्थी ब्रेव असला पाहिजे. ब्रेव म्हणजे काय? शूर, धाडसी, शूर असला पाहिजे. विद्यार्थी टॉपर आला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल प्रत्येक विद्यार्थी टॉपर, पण थोडाफार फरक असतो. पण प्रयत्न तर विद्यार्थ्याचे पाहिजेच, नाही का? विद्यार्थी टॉपर म्हणजे हायेस्ट असला पाहिजे. विद्यार्थी स्मार्ट म्हणजे दिसायला नाही स्मार्ट, स्मार्ट म्हणजे कर्तव्यात स्मार्ट. आपण म्हणतो अरे काय स्मार्ट आहे, स्मार्ट म्हणजे दिसायला नाही, बरं काय? तो लिहिण्या वाचण्यात किंवा प्रॉब्लेम सॉल्व करण्यात, डिफिकल्ट हार्ड प्रॉब्लेम सॉल्व करण्यात स्मार्ट आहे, असं त्याला म्हणतात स्मार्ट. नाही तर कोणी उठून स्मार्ट असं. स्मार्ट म्हणजे हुशार, हँडसम, सुंदर. म्हणजे प्रत्येक गोष्ट तो चांगल्या प्रकारे करतो. लिहिताना समाज सोडतो, अक्षर चांगलं वळणदार काढतो, दुसऱ्याला समजेल असं काढतो, नाही का इंग्लिशमध्ये? तर तुमची इंग्लिशची आता हळूहळू जबरदस्त प्रगती होत गेलेली आहे. आता बघा, 2 शब्दामध्ये 2 शब्द देतात, 2 मार्काला आहे. आणि त्याचं वाक्य तुमच्या मनाने तयार करायचं मित्रांनो, तुमच्या मनाने, व्हॉट एव्हर इट मे बी. मग आता इथं दिले 2 शब्द, काइंडनेस दिलाय आणि मॅनेजमेंट दिली. काइंडनेस आणि मॅनेजमेंट म्हणजे दयाळूपणा, काइंडनेस. मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही जे कंपनीत मॅनेजमेंट करतात की नाही, तर ते शब्द वाक्य लिहायचंय. काइंडनेसला तुम्हाला काइंड हा शब्द घ्यायचा. काइंडनेसला काय घ्यायचं? काइंड. आणि मॅनेजमेंटला तुम्हाला माहिती आहे काय घ्यायचं? मॅनेज. काइंडनेसला काइंड, मॅनेजमेंटला मॅनेज. आता काइंड म्हणजे काय? यू आर व्हेरी काइंड. चला संपलं, यू आर व्हेरी काइंड. किंवा वेगळं नात्यातलं पण दिलं तरी चालेल, व्हेरी काइंड, कोणताही द्या, यू चाललं पाहिजे असं काही नाही. मॅनेजमेंटचं मॅनेज आलंय बघा. यू मस्ट मॅनेज युअर वर्क. मॅनेजरने काय केलं पाहिजे मॅनेजमेंटमध्ये? मॅनेज, यू मस्ट मॅनेज युअर वर्क. तुझं काम तू व्यवस्थित केलं पाहिजे. यू मस्ट, मस्ट म्हणजे केलंच पाहिजे. यू मस्ट मॅनेज युअर वर्क. तुझं स्वतःचं काम तू चांगलं केलंच पाहिजे, मॅनेज केलंच पाहिजे. ओके, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. ओके, बाय, थँक्यू व्हेरी